हॅलो शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, नमो शेतकरी. जो महासन्मान निधीचा जो जी आर आलेला होता, 7व्या हप्त्याचा जो जी आर आलेला होता, या 7व्या हप्त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला येणार की नाही हे जर चेक करायचं असेल तर याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हप्ता येणार की नाही हे तुम्हाला चेक करता येणार आहे. तुम्हाला किती पैसे मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,932 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला होता. जी आर ची दिनांक होती 3 सप्टेंबर 2025. तर आता तुम्हाला तो तुमच्या अकाउंटला शेतकरी मित्रांनो पैसे येणार का याची आतुरता सगळ्या शेतकरी बांधवांना लागली होती. तर हो, की उद्या म्हणजे 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांना काय येणार आहे, पैसा येणार आहे. तर तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे चेक करायचं असेल तर यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तुम्हाला घर बसल्या हे चेक करता येणार आहे आणि खूपच सोपी प्रोसिजर आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. बघा, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या Googleमध्ये म्हणजे मोबाईलचा जो तुमचा मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये काय करायचं आहे, Googleमध्ये जायचं. जो Google Chromeचा बार आहे तिथे. तिथे तुम्हाला काय टाइप करायचं, PFMS. PFMS त्या ठिकाणी तुम्ही टाइप केलं, तर तुम्हाला 3-4 प्रकारच्या इथे वेबसाईट तुम्हाला दिसतात. पहिली आहे बघा PFMS लॉगिन, दुसरी आहे PFMS डी स्टेटस ऑफ बेनिफिशियरी अँड पेमेंट डिटेल्स असं, आणि तिसरं आहे नो युअर पेमेंट. बरोबर? तर तुम्हाला कुठे जायचं आहे, डी स्टेटस फॉर बेनिफिशियरी अँड पेमेंट डिटेल्सवर टिक करायचं आहे. यानंतर तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्ही या सेकंडला बारला टिक केलं तर तुम्हाला नेक्स्ट वेबसाईट ओपन होईल. पण शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की हे जे PFMS आहे हे नेमकं काय आहे? तर बघा, याचा लॉंग फॉर्म काय, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम. पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे आपल्या भारतामध्ये जितक्याही गव्हर्नमेंटच्या डीबीटी होतात तर याच जी सिस्टीम आहे PMF अंतर्गत दिल्या जातात. मग अशा पद्धतीची काय होईल, वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं, इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. दिसतंय तुमच्या डोळ्यापुढे तिथे कॅटेगरी आहे. ही कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बरोबर? अशा पद्धतीचं ओपन होईल. इथे तुम्हाला काय करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची तुम्हाला दिसेल तिथे, जसं की आदी द्रविड TN पोर्टल आहे, एनी अदर एक्सटर्नल सिस्टीम आहे, आशा संगिनी उत्तराखंड आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मी तुम्हाला सांगतो, डीबीटी नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टल. म्हणजेच काय, डीबीटी NSMNY पोर्टल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर जे डीबीटी स्टेटस आहे पेमेंट जसंच्या तसं या ठिकाणी राहू द्यायचं. त्यानंतर तुमचं काय करायचं, तुमच्या बँकचं नाव म्हणजे जसं तुम्ही आता समजा SBI असेल तर SBI टाका. तुमची बँक ऑफ बडोदा असेल तर BOB टाका. सेंट्रल बँक असेल तर CBI टाका. अशा पद्धतीने तुमचं तिथे टाकायचं आहे. मग तुमचा ॲप्लिकेशन आयडी टाका जर तुमच्याकडे असतील तर. समजा नसेलही तर तुमचा बेनिफिशियरी अकाउंट टाका. तोही नसेल तर तुमच्या बँकचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी पाहिजे असेल किंवा बेनिफिशियरी आयडी पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलला घेतलाय, तो तिथे तुम्ही बघू शकता. आणि जर तुमचा अकाउंट नंबर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाका. आणि इथे दिलेला जो कॅप्चा आहे तुम्ही या ठिकाणी काय करा, एंटर करा. त्यानंतर इथे सर्चवर टिक करा. सर्चवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक नवीन तुमच्या समोर काय दिसेल, वेब पेज ओपन होईल. आणि इथे तुम्हाला दिसलं जाईल बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बाबा तुम्हाला येणाऱ्या तारीख दिली असेल की 8, 9, 10 मध्ये तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत. इथे बघा, इथे 2,000 रुपयाची तुमची निधी जो आहे जमा होणार आहे तो दिसणार आहे. इथे 4,000 असेल तर तुम्हाला 4,000 जमा होईल. इथे 6,000 दिले असेल तुम्हाला 6,000 जमा होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुम्हाला हप्ता मिळणार की नाही, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळणार की नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.